आणि हे फक्त माझ्यासाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी आहे. It is for all of us. आपल्या सर्वांसाठी आहे. I told him, I remember, आणि मला लक्षात आले, मी त्यांना सांगितलं when we get up in the morning, we wait for newspapers. आणि जेव्हा आपण उठतो, आपण पेपर शोधतो, न्यूजपेपर वाचायला. Wanted to understand what happened yesterday. आणि काल काय घडलं ते जाणण्यात आपण उत्सुक असतो. But when you open the Bible, पण जेव्हा आपण पवित्र शास्त्र उघडतो, God will give you news about what is going to happen in the future. आमेन. पण देव आपल्याला आपल्या भविष्यामध्ये काय घडणार आहे ते सांगतो. Praise God. हालेलुया. What is the point of knowing something which has already happened? आणि जे काही घडून गेलं ते जाणून घेण्यात काय अर्थ आहे? Know those things which are yet to happen. पण ज्या गोष्टी घडणार आहेत ती जाणण्यामध्ये आपण उत्सुक असलं पाहिजे. Hallelujah. Hallelujah. The Bible is a revelation about what is going to happen to you, to your family, to your job, to your future, to your ministry, to everything God is going to speak to you. आमेन. आणि तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या कुटुंबाबरोबर, तुमच्या सेवेबरोबर, तुमच्या जॉब प्रती काय घडणार आहे ते सर्व तो पवित्र शास्त्रातून आपल्याला सांगतो. God is interested in you. आणि देव Interested in you. तुमच्यामध्ये त्याची आवड आहे.